हा मला खूप सुंदर उपाय वाटला. एक जे रेग्युलर आमचे दर्शक आहे, ज्यांना खूप वर्कलोड आहे, त्यांच्यासाठी तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की एक एक मिनिटमध्ये थांबून स्वतःला चार्ज करा, स्वतःला एक नवीन एनर्जी द्या. त्यामुळं पुढचं काम अजून इझी वेनी करू शकाल. हो, आणि हा अभ्यास असा आहे की गृहिणी सुद्धा करू शकते, ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती सुद्धा करू शकते, एव्हरीवन, विद्यार्थी सुद्धा करू शकतो. प्रत्येक जण आपापल्या लाईफस्टाईल मध्ये त्याला इन्क्लूड करू शकतो, असा हा अभ्यास आहे. कारण याच्यासाठी ना कुठलं स्थान पाहिजे, ना कुठलं साधन पाहिजे, ना कशाची म्हणजे डिपेंडन्सी नाही आहे कशावर. त्यामुळे सहजपणे हा अभ्यास आपण करू शकतो. आणि आपण असं म्हणतो कधी कधी की समजा ही ट्रॅफिक कंट्रोलची वेळ आमच्या लक्षात नाही राहत, 1 तासाचा 1.5 तास निघून गेला, आम्ही आमच्या कामातच मग्न होतो. तर याच्यासाठी एक खूप सुंदर मोबाईलवर ब्रह्माकुमारीजनी ऍप पण बनवलेलं आहे. ट्रॅफिक कंट्रोल असंच त्याचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर ते सेट केलं, ते ऑफलाईन सुद्धा काम करतं की तुम्ही एकदा जर ते इन्स्टॉल केलं आणि सेट केलं तर प्रत्येक तासाला 1 मिनिटासाठी एखादं छानसं म्युझिक किंवा सॉन्ग प्ले होतं आणि त्या 1 मिनिटामध्ये जसं की तो तुम्हाला रिमाइंडर दिला जातो त्याच्यामध्ये. ग्रेट. आणि तेवढ्या 1 मिनिटासाठी मग तुम्ही म्हणजे ती पण सोय करून ठेवलेली आहे. हो, कारण आपण जास्तीत जास्त सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि त्यासाठी जेवढं करता येईल तेवढं आपण करू शकतो. मग नक्कीच आमचे दर्शक ते ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्याचा फायदा घेऊ शकतात. हो, त्याचा अभ्यास नक्कीच सगळ्यांनी करायला पाहिजे, असं आज गरज आहे. कंट्रोल ह्या नावानेच तो ऍप आहे. त्याच नावाने आहे. ओके. तर हा आपला दुसरा अभ्यास दिवसभरचा. एक तर आहे कर्म करत असताना कर्मयोगी बनून कर्म करायचंय. आता हे थोडंसं इझी वाटायला लागलं. जेव्हा तुम्ही म्हटला की हे कर्म करताना योग करणं, तेव्हा थोडंसं हेवी वाटलं की हे नाही शक्य आहे. पण जेव्हा तुम्ही हे छोट्या छोट्या प्रॅक्टिस म्हणतायत की 1 तासामध्ये 1 मिनिट, तर थोडंसं इझी वाटायला लागलं की येस, हे होऊ शकतं. हा, म्हणजे कर्म करत असताना पण त्या स्मृतीमध्ये राहायचंय आणि त्या कर्मापासून डिटॅच होऊन पण ती प्रॅक्टिस करायची. दोन्ही गोष्टी आपल्याला दिवसभरामध्ये मध्ये मध्ये करत राहायच्या. हा राजयोगी जीवनशैलीचा एक खूप सुंदर भाग आहे असं मी म्हणेन, की जो सर्वसाधारण जीवनशैलीपासून पूर्णपणे वेगळा आहे. कारण सर्वसामान्यपणे आपण काय करतो, दिवसभरात आपल्यालाच माहित नसतं की आपलं मन कुठे भटकतंय, काय विचार करतंय ना, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कंट्रोल नसल्यामुळे खूप मानसिक ऊर्जा पण आपली व्यर्थ जात असते. आणि मानसिकरित्या पण जेव्हा स्टेबल नसतो तेव्हा मग आपण फिजिकली सुद्धा काय आहार घेतोय याच्यावर पण आपलं नियंत्रण राहत नाही. आणि जनरली हे जे तुम्ही दिवसभर अभ्यास म्हणतात कर्मक्षेत्रावर, जनरली सगळे लोक काय म्हणतात की सकाळी एकदा करा आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एकदा देवाचं काही हनुमान चालीसा असेल किंवा कोणी काही भजन म्हणत असेल, काही असेल ते करा. दिवसभर असं खूप कमी लोक सजेस्ट करतात. हा, पण ते अति आवश्यक आहे. येस, इट इज इम्पॉर्टंट, पण खूप कमी लोक सजेस्ट करतात. हो, आणि आपल्याला पण दिवसभर पण करायचंच आहे, सकाळी तर आपण केलेलंच आहे. आणि तसंच तुम्ही म्हणालात की संध्याकाळी, तर संध्याकाळी सुद्धा आपल्याला मेडिटेशनचा अभ्यास हा करायचा आहे. जी तिन्ही सांजेची वेळ असते त्याला आम्ही नुमाशामची वेळ म्हणतो. तर साधारण 6:30 ते 7:30 हा जो 1 तास आहे, या 1 तासामध्ये सुद्धा आपण जर विशेष, कारण शक्यतो सगळेजण आपापल्या कार्यातून निवृत्त झालेले असतात या वेळेपर्यंत, तर पुन्हा थोडंसं फ्रेश होऊन आपण जर त्या वेळेमध्ये मेडिटेशन केलं, कारण ती वेळ पण एक साधारण सात्विक वेळ असते आणि दिवसभरच्या कामाचा सगळा जो शीण आहे तो त्या मेडिटेशनमुळे आपला बऱ्याच अंशी निघून जातो, आपण पुन्हा फ्रेश होतो. तर तो नुमाशामचा वेळ सुद्धा आपल्याला मेडिटेशन करण्यासाठी खूप मदतगार आहे. तर बरेच एका ठिकाणी बसून ते करायचं आता. आता जसं की ब्रह्माकुमारीज मध्ये खूप थोडे लोक, म्हणजे समजा 5-10% लोक हे पूर्ण सेंटरवर समर्पित आहेत. त्यांची दिनचर्या समजा सेंटरची तरी आयडियल असतेच, परंतु जवळजवळ 90-95% हा असा भाग आहे ब्रह्माकुमारीज मध्ये येणाऱ्या भाऊ-बहिणींचा की जे दिवसभर आपलं कार्यव्यवहार करत असतात. कुणी नोकरी करतं, धंदा करतं, शिक्षण घेतं, घर सांभाळतं, कुणी रिटायर्ड आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या वयोगटाचे लोक आहेत. तर ते दिवसभर तर आपलं काम करत असतात, परंतु दिवसभर ते सुद्धा आपल्या घरात राहून पण ही दिनचर्या फॉलो करतात. म्हणजे त्यांच्या घरामध्ये पण ते रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठतात, मेडिटेशनचा, राजयोगाचा अभ्यास करतात.
दिवसभर ते पण जास्तीत जास्त शुद्ध सात्विक आहार घेतात आणि दिवसभरची दिनचर्या पण राजयोगी दिनचर्या म्हणजे कर्मयोगाचा अभ्यास असेल किंवा दिवसभर मध्ये मध्ये ट्रॅफिक कंट्रोलचा अभ्यास असेल, हा सगळा ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अभ्यास करत असतात. फक्त जो 1 तास मुरली क्लास आहे तो फक्त ते सेंटरवर येऊन अटेंड करतात. म्हणजे राजयोगी जीवन जगण्यासाठी आपल्याला खूप वेळ काढावा लागतो असं नाहीये. उलट 1 तास आपण जेव्हा वेळ काढतो मुरलीसाठी, तर ते उरलेले जे 23 तास आहेत ते 23 तास आपले जास्त प्रोडक्टिव्ह बनतात. जसं आपण म्हणतो ना की कुऱ्हाडीला जर धार लावली तर आपलं काम आणखी जास्त जलद गतीनं आणि चांगलं होतं. पण जर आपण असं म्हणायला लागलो की मला धार लावण्यासाठी वेळ नाहीये, मी जर तो वेळ घालवला तर माझं काम राहील, तर मग तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल आणि अपेक्षेनं फळ कमी मिळणार आहे. एक्झॅक्टली. तर खूप जण असं म्हणतात की आमची इच्छा तर आहे हो, परंतु आमच्याकडे वेळ नाहीये. तर त्यांच्यासाठी मी हे सांगू इच्छिते की ऍक्च्युली तो 1 तास म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट आहे खरी. आणि जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला त्याचं जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतात. तर तो 1 तास म्हणजे आपला 23 तास चांगले करण्यासाठी आपण घालवलेला वेळ आहे. तर नक्कीच 1 तास काढू शकतात सगळे. आणि म्हणून जे तुम्ही बघितलं असेल कदाचित की ब्रह्मकुमारीज मध्ये येणारे जे रेग्युलर येणारे भाऊ बहिणी आहेत ते त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप उत्कृष्ट आहेत. असं नाही की ते इकडं वेळ देतायत म्हणजे ते तिकडं दुर्लक्ष करतायत, परिवार सांभाळत नाहीयेत किंवा त्यांच्या कामामध्ये टंगळमंगळ करतायत, असंही नाहीये. प्रत्येक जण आपापल्या उलट मेडिटेशनमुळे एकाग्रता वाढते ना, योगा हा कर्मेषु कौशल्य म्हटलं, त्यामुळे कर्मकुशलता वाढते आणि त्यामुळे उलट 2 तासाचं काम त्यांचं 1 तासामध्ये